नमस्कार मित्रांनो, मी तुषार. मित्रांनो, आदिवासी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, 12 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने एक तात्काळ परिपत्रक निर्गमित केलेलं आहे आणि हे परिपत्रक अतिशय महत्त्वाचं आहे. आता का महत्त्वाचं आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. फेब्रुवारी-मार्च 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या 2025-26च्या पुरवणी मागण्यांना म्हणजेच सप्लिमेंट डिमांड्सला आता अधिकृतपणे मंजुरी देण्यात आलेली आहे. 24 फेब्रुवारी 2026 रोजी विधिमंडळात या पुरवणी मागण्या सादर झाल्या होत्या. मात्र 10 मार्च 2026 रोजी राज्यपालांनी राजपत्रात अधिक सूचना काढून त्या निधीला विनियोजन विधेयकाद्वारे वित्त विभागाने 100% निधी वितरणाला हिरवा कंदील दाखवलेला आहे. आता यामध्ये कोणता निधी येतो तर पावसाळी अधिवेशन जुलै 2025, हिवाळी अधिवेशन डिसेंबर 2025 आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारी 2026 या तिन्ही अधिवेशनांमध्ये मंजूर झालेल्या सर्व पुरवणी मागण्यांना निधी आता वितरित होणार आहे. सुधारित अंदाजांच्या रिसिव्ह इन्स्ट्रुमेंट्स मर्यादित संबंधित विभागाने त्यांचे प्रस्ताव थेट वित्त विभागाला सादर करायचे आहेत. आता याचा फायदा कोणाला मिळणार तर नमो शेतकरी महासन्मान निधी, रखडलेल्या सरकारी अनुदान योजना, जिल्हा परिषद ग्रामपंचायत पातळीवरील विकास कामे आणि राज्य सरकारच्या विविध मागण्यांच्या थकलेल्या योजना. आता या सगळ्यांसाठी आता निधी उपलब्ध होणार आहे. मित्रांनो, हे परिपत्रक तुम्ही महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.